आपल्या आजूबाजूला आहे ना, वनस्पतींची एक वेगळीच दुनिया आहे. म्हणजे अगदी उंच उंच झाडांपासून ते जमिनीवरच्या त्या लहानशा बुरशीपर्यंत. पण कधी विचार केलाय, या सगळ्यांमध्ये काही साम्य आहे का? आजच्या या आपल्या शोध मोहिमेत आपण वर्गीकरणाच्या मदतीने वनस्पतींच्या याच विशाल जगाचं रहस्य उलगडणार आहोत. हे बघा, कधी विचार केलाय का की एक मोठं झाड आणि अगदी त्याच्या खाली उगवलेली एखादी भूछत्री यांचा एकमेकांशी काय संबंध असेल किंवा त्यांच्यात नेमका फरक तरी काय आहे? ह्याच प्रश्नांची उत्तरं आहेत ना, तीच आपल्याला सांगतात की वनस्पतींना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणं म्हणजेच त्यांचं वर्गीकरण करणं हे किती महत्वाचं आहे. बरं, मग आपल्या या प्रवासाचा नकाशा कसा असेल? सगळ्यात आधी आपण वनस्पतींच्या जगाची एक ओळख करून घेऊ. मग त्यांना फुले येतात की नाही या सगळ्यात मोठ्या फरकावरून त्यांचे गट पाहूया. त्यानंतर त्यांच्या आकारानुसार आणि त्या किती काळ जगतात यावरून त्यांचं वर्गीकरण समजून घेऊ. आणि शेवटी या सगळ्या माहितीला एकत्र जोडून बघूया. चला तर मग सुरुवात करूया. बघा, कुठलाही संशोधक काय करतो? पहिली पायरी असते ती म्हणजे निरीक्षण. म्हणजे अगदी सोपं आपल्या डोळ्यांना जे दिसतंय ना, त्यावरून सुरुवात करायची. आणि वनस्पतींच्या बाबतीत फक्त एक प्रश्न विचारला ना, की वर्गीकरणाचा पहिला दरवाजा उघडतो. आणि तो प्रश्न आहे, ह्या वनस्पतीला फुलं येतात का? आता वाटायला हा किती साधा प्रश्न आहे, बरोबर? पण खरं सांगायचं तर ह्याच एका प्रश्नावर वर्गीकरणाची संपूर्ण इमारत उभी आहे. हो, हा एकच प्रश्न वनस्पतींच्या साम्राज्यात अक्षरशः एक मोठी विभागणी करतो. एका बाजूला येतात फुले देणाऱ्या वनस्पती आणि दुसऱ्या बाजूला फुले नसणाऱ्या. हा वर्गीकरणातला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. इथे बघा, हा फरक किती पटकन लक्षात येतोय. एका बाजूला दिसतायत अपुष्प वनस्पती, म्हणजेच काय तर भूछत्री किंवा बुरशी, आणि दुसऱ्या बाजूला आहे एक छानसं फुलझाड म्हणजे सपुष्प वनस्पती. हाच तो मूलभूत फरक आहे जो वर्गीकरणाचा पाया आहे. तर मग या अपुष्प वनस्पती म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्यांना फुलं येत नाहीत. यामध्ये भूछत्री येते, आपल्या पावभाकरीवर वाढणारी बुरशी येते आणि अगदी पाण्यात आढळणारे स्पायरोगायरासुद्धा याच गटात येते. आणि याच्या अगदी उलट आहेत सपुष्प वनस्पती. नावावरूनच कळते की ह्या वनस्पतींना फुलं येतात. आणि गंमत म्हणजे याच फुलांमधून पुढे बीज तयार होतं. आपल्या आजूबाजूला दिसणारी जास्वंद, आंबा, गुलाब ही सगळी याचीच तर उत्तम उदाहरणं आहेत. ठीक आहे, फुलांचा मुद्दा तर स्पष्ट झाला. आता आपण वनस्पतींकडे एका वेगळ्या नजरेतून पाहूया. त्यांच्या आकारानुसार, म्हणजे उंच झाडांपासून ते जमिनीवर पसरणाऱ्या वेलींपर्यंत. इथ्यासुद्धा प्रचंड विविधता आहे. यातला पहिला आणि सगळ्यात भव्य प्रकार म्हणजे वृक्ष. जरा डोळ्यासमोर आणा. उंच वाढणारी, मजबूत आणि कणखर खोड असलेली वनस्पती. हे जे खोड असतं ना, तेच त्यांना इतकी उंची गाठायला मदत करतं. आणि हे बघा, आंब्याचं झाड हे वृक्षाचं अगदी उत्तम उदाहरण आहे. त्याची उंची आणि ते भक्कम खोड पाहिलं की वृक्ष म्हणजे काय हे संकल्पना एकदम स्पष्ट होऊन जाते. बरं, आता वृक्षापेक्षा थोडा लहान प्रकार पाहूया, तो म्हणजे झुडूप. ही वनस्पती मध्यम उंचीची असते, साधारणपणे 2 ते 3 मीटर उंच. आणि याचं मुख्य वैशिष्ट्य काय तर याला एक असं मोठं खोड नसतं, तर जमिनी लगातूनच अनेक फांद्या फुटलेल्या असतात. उदाहरणार्थ कण्हेर किंवा जास्वंद. आपल्या लक्षात आलं असेल की ही झाडं खूप उंच वाढत नाहीत आणि त्यांचा विस्तार असा झुडपासारखा दाट असतो. त्यानंतर येतात रोपटी. ही त्याहूनही लहान वनस्पती, साधारण 1 ते 1.5 मीटर उंच. आणि यांची खोडं कशी असतात? अगदी मऊ आणि लवचिक. आपल्या बागेतली अनेक फुलझाडं किंवा मग आपली तुळस ही सगळी यातच मोडतात. आणि आकारानुसार शेवटचा प्रकार म्हणजे वेल. या वनस्पतींची खोडं खूपच नाजूक असतात. त्यामुळे काय होतं की त्यांना वाढण्यासाठी कोणत्या तरी आधाराची गरज असते, नाहीतर त्या जमिनीवरच पसरतात. जसं की काकडी किंवा भोपळ्याचा वेल पाहिला असेलच. चला, आकारानुसार तर आपण बघितलं, पण वनस्पतींना ओळखण्याचा आणखी एक इंटरेस्टिंग मार्ग आहे. आणि तो म्हणजे त्यांचं आयुष्य किती आहे. याला आपण त्या वनस्पतीची जीवनरेखा असंही म्हणू शकतो. माहिती आहे का, प्रत्येक वनस्पतीचं आयुष्य सारखं नसतं. काही वनस्पती आपलं संपूर्ण आयुष्य फक्त 1 वर्षात पूर्ण करतात, काहींना 2 वर्ष लागतात, तर काही वनस्पती पिढ्यानपिढ्या एकाच जागी उभ्या असतात. याचे मुख्य 3 प्रकार पडतात.
पहिला आहे वार्षिक वनस्पती, म्हणजे जसे की सूर्यफूल किंवा ज्वारी, जे एका वर्षातच आपलं जीवनचक्र पूर्ण करतात. दुसरा प्रकार आहे द्विवार्षिक, उदाहरणार्थ गाजर किंवा बीट, जे 2 वर्ष जगतात. आणि तिसरा बहुवार्षिक, म्हणजे आंब्याचं किंवा वडाचं झाड, जे अनेक वर्षे फळं, फुलं देत राहतात. तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते सगळे मुद्दे आता एकत्र जोडून बघूया आणि यातून निसर्गाच्या रचनेबद्दल आपल्याला काय समजलं याचा एक छोटासा आढावा घेऊया. याचा अर्थ काय की वनस्पतीला फुलं येतात की नाही, तिचा आकार कसा आहे आणि तिचं आयुष्य किती आहे. फक्त या 3 गोष्टींवरून आपण कोणत्याही वनस्पतीची एक सविस्तर ओळख तयार करू शकतो. म्हणजे वर्गीकरण म्हणजे फक्त एक नाव किंवा लेबल लावणं नाहीये, तर ते निरीक्षणातून मिळालेली संपूर्ण माहिती आहे. तर ही होती वनस्पतींचं जग समजून घेण्याची काही सोपी साधनं. आता पुढच्या वेळी जेव्हा कधी बागेत किंवा आपल्या परिसरात फिरायला जाल, तेव्हा तिथल्या वनस्पतींकडे जरा ह्या नजरेने पहा. बघा तर काय नवीन शोध लागतोय. कदाचित उत्तरं आपल्या डोळ्यांसमोरच असतील.